नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले मराठी व्याकरण व त्यामधील काही निवडक प्रश्न आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। पर्यायी उत्तरातील प्रश्नार्थक वाक्य ओळखा। पर्यायी उत्तरातील प्रश्नार्थक वाक्य आहे, माझे वागणे तुला नव्याने का सांगायला हवे। नामाचा प्रकार ओळखा। समुद्र। समुद्र या नामाचा प्रकार आहे सामान्य नाम। भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले। या विधानातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा। या विधानातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे समुच्चय बोधक। वाक्यातील क्रियापदाच्या रूपांवरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास टिंब-टिंब क्रियापद असे म्हणतात। वाक्यातील क्रियापदाच्या रूपांवरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास विध्यर्थ क्रियापद असे म्हणतात। एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात। एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास विकल्प चिन्ह असे म्हणतात। फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी या वाक्यात कोणती शब्द जाती अधिक प्रमाणात उपयोगात आणली आहे। फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी या वाक्यात विशेषण शब्द जाती अधिक प्रमाणात उपयोगात आणले आहे। प्रचलित संयुक्त अक्षर ओळखा। प्रचलित संयुक्त अक्षर आहे उद्ध्वस्त। पुढील वाक्यातील योग्य वाक्य शोधा। पुढील वाक्यातील योग्य वाक्य आहे, मराठी पुस्तकांचे प्रचंड प्रदर्शन सुरू। खालील म्हणीच्या अर्थासाठी अचूक पर्याय निवडा। तोफेच्या तोंडी देणे या म्हणीचा योग्य अर्थ आहे संकटात लोटणे। नवलाई, गारवा, मित्रत्व, शहाणपणा, देवत्व ही नामाच्या कोणत्या प्रकारात येतात। नवलाई, गारवा, मित्रत्व, शहाणपणा, देवत्व हे नामाच्या भाववाचक नाम या प्रकारात येतात। मनकवडा या शब्दातील योग्य शब्दसमूह असणारी अचूक वाक्यरचना कोणती। मनकवडा या शब्दातील योग्य शब्दसमूह असणारी अचूक वाक्यरचना आहे दुसऱ्याच्या मनातले जाणणारा। भीत्यापाठी ब्रह्मराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ शोधा। भीत्यापाठी ब्रह्मराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ आहे भित्र्या माणसावर संकटे कोसळणे। उंबराचे फूल म्हणजेच दुर्मिळ वस्तू। वाक्यात आश्चर्य, आनंद, खेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात। वाक्यात आश्चर्य, आनंद, खेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात। पर्यायी उत्तरातून पुढे दिलेल्या म्हणीचा योग्य तो अर्थ सांगा। तो पाप देणारा नाही तर पुण्य कसले देतो। पर्यायी उत्तरातून पुढे दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ आहे अत्यंत कंजूस मनुष्य। खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा। माईने खूप त्रास काढला म्हणून तर आता ते सुखात जगतायत। माईने खूप त्रास काढला म्हणून तर आता ते सुखात जगतायत या अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय। संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात। संबोधन दर्शवताना स्वल्पविराम हे विरामचिन्ह वापरतात। पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे। पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म
प्रथमांत या विभक्तीत आहे. एकदा मी माझ्या मित्राला व्याख्यानाला नेले. संपूर्ण व्याख्यानात तो मोबाईलवर गेम खेळत होता. तेव्हाच मी समजले की गाढवाला गुळाची चव काय. ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्वाचे असते त्या समासास काय म्हणतात? ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्वाचे असते त्या समासास अव्ययीभाव समास असे म्हणतात. माणसाने स्वार्थ व टिंबटिंबचा विचार करावा. स्वार्थ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? माणसाने स्वार्थ व परमार्थाचा विचार करावा. पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थ असलेला शब्द वापरून बनविलेले अचूक वाक्य कोणते? पुढारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनविलेला अचूक वाक्य आहे. त्याचे अनुयायी खूप मोठ्या संख्येत आहेत. मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही या वाक्यातील शब्दशक्ती आहे अभिधामूल व्यंजना. स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा. एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस सर्व श्रमांवर टिंबटिंब. स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार आहे एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस सर्व श्रमांवर पाणी पडणे. विधानार्थी करा. या तान्ह्या मुलाची काळजी करायला नको. विधानार्थी वाक्य आहे या तान्ह्या मुलाची काळजी करायला हवी. प्रकृती तोळा मासा असल्याने मला आईला फार जपावे लागते. या वाक्यातील तोळा मासा या शब्दाचा अर्थ काय? तोळा मासा या शब्दाचा अर्थ आहे अतिशय नाजूक. शब्दाच्या आधी काही अक्षरे जोडली जातात. व्याकरणाच्या भाषेत त्यांना टिंबटिंब असे नाव आहे. शब्दाच्या आधी काही अक्षरे जोडली जातात. व्याकरणाच्या भाषेत त्यांना उपसर्ग असे नाव आहे. पुढील पर्यायातून अचूक शब्द निवडा. मराठी प्रत्यय व त्यापासून बनवलेला धातू साधित. अचूक शब्द आहे चराई. पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य आहे ते शोधा. पुढीलपैकी राजीव पेरू खातो हे केवल वाक्य आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.